नमस्कार भावांनो, आज आपल्यासोबत आहे रेनॉल्ड क्विड 2017 मॉडेल आणि त्यावेळेचं हे RXT आहे जे की टॉप एंड मॉडेल होतं. तर आपण स्ट्रेट जाणार आहोत ह्याच्या इंजिन बेकडे, जे की आहे 1 लिटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन, जे की 68 HP हॉर्स पॉवर तुमचं प्रोड्यूस करतं आहे ॲट दी रेट 4000 RPM. आणि इन्सुलेशन दिलं होतं. हे एक स्टार्ट एंट्री लेवल सेगमेंट आहे क्विडचं, ज्याच्यात तुम्हाला इन्सुलेशन मिळतं आहे. एक ह्यूज रेनॉल्डचा लोगो, हे आहे तुमचे लाईट, हे आहे तुमचे इंडिकेटर्स, हे आहे तुमचे फॉग लॅम्प आणि हे आहे तुमचा टोइंग हुक. आणि ही तुमची 91 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करणारी एक व्हेकल आहे. अतिशय चिंटोमिंटो तुम्ही बघू शकता. समोरून असं एक ह्यूज ॲपिअरन्स मिळतं ह्या गाडीचं आणि साईडून तुम्हाला कळते स्लिक असं असलेली गाडी आहे. आणि इंडिकेटरची प्लेसमेंट इथेसुद्धा आहे. आणि तुम्ही टायर साईज बघू शकता. 155 80 13 हा याचा टायर साईज आहे. क्विडचं बॅचिंग आणि हे डोअर प्रोटेक्टिव्हसुद्धा आहे. आणि तुम्ही आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर्स बघू शकता. नॉर्मल येतात, हातानं तुम्हाला हे ॲडजस्ट करावे लागतात. तुम्हाला रेन वायझर मिळाल क्विडकडून. वर तुम्हाला मिळतात रूफ रेल्स आणि तो आहे अँटेना. तर परत बघू शकता RXTचं बॅचिंग तुम्हाला इथं मिळतं. आणि साईडून सुद्धा मागून सुद्धा तुम्ही ही गाडी बघाल तर अतिशय चिंटूमिंटू पेपी असं याचं आहे इंजिन परफॉर्मन्स आहे. आणि सिटी ड्राईव्हसाठी एकदम भारी गाडी आहे. तर मागून हा तुमचा गाडीचा लुक येतो. तर इथं तुम्ही बघाल, हा आहे तुमचा स्टॉप लॅम्प, हे तुमचे इंडिकेटर, हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट आणि हे आहे तुमच्या रिव्हर्स पार्किंग सेन्सर. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा येत नाही. खूप सारे क्रोम फिनिशेस ह्या गाडीत वापरलेले आहेत, जे की डेफिनेटली आफ्टर मार्केट आहेत. तरी तुम्ही इथंही बघू शकता, हे कॉर्नरसाठी वगैरे दिलेले आहेत. तर आपण याची डिक्की बघूया आता. की तुम्हाला इथं स्विच वगैरे काही मिळत नाही, चावीनेच ओपन करावी लागते. क्विडचं बॅचिंग, रेनॉल्ड रिटन हिअर आणि परत एक ह्यूज लोगो. आणि इथं आहे तुमचा 300 लिटर्सचा बूट स्पेस ह्या गाडीत तुम्हाला मिळतो. पार्सल ट्रे दिलेला आहे आणि होल्ड करायला इथं काहीच नाही, तुम्हाला असंच बंद करावं लागेल. तर आता आपण ह्याच्या रिअर सीटमध्ये जाणार आहोत, जिथं की डेफिनेटली आपले जे काही ओनर असणार त्यांचे किट्सच बसणार आहेत. तुम्ही बघू शकता स्पेस अतिशय कमी आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला फ्रंट सीटवरती ज्यावेळी मी बसतो आहे त्यावेळी कशी सिटिंग पोझिशन आहे ते एकदा बघून घ्या. तर आत्ता तुम्ही बघू शकता माझा गुडघा इथं लागतो आहे डॅशबोर्डला. तर ह्या पोझिशनला मी समोरची सीट ठेवलेली आहे ऑलरेडी. आणि त्यावेळी ज्यावेळी मी मागं बसतो, मी 6 फूट माझी हाईट आहे आणि त्यावेळी तुम्हाला हा स्पेस मिळतो. तर ठीक आहे, मागं स्पेस कमी आहे थोडासा, अंडर थाय सपोर्टसुद्धा थोडासा कमी आहे, बट सिटी ड्राईव्हसाठी इनफ आहे. हा आहे तुमचा डॅशबोर्डचा लुक जो मागून तुम्हाला मिळणार आहे. आणि इथं तुम्हाला हँडल मिळतं ग्रॅब करायला. इथे तुम्हाला डोअरला कुठेही पॉकेट्स मिळत नाहीत. हा आहे तुमचा मागचे पॉवर विंडोज येत नाहीत, तुम्हाला हे हातानंच खाली करायचं आहे. हे आहे तुमचं लॉकचं नॉब. आणि मागं तुम्हाला AC वेंटसुद्धा मिळत नाहीत. तुम्ही सीट बघू शकता, दोघं जणच इथं आरामात बसू शकतात. मागचे हेडरेट्स ॲडजस्टेबल नाही आहेत, ना की समोरचे आहेत. समोरचे सुद्धा ॲडजस्टेबल नाही आहेत. चला तर मग ह्याचं आता ड्रायव्हिंग सीट आपण बघूया कशी आहे. ठीक आहे, चला. इथं आता समोर तुम्ही बघाल तर पॉकेट होल्डर मिळतो. ह्यात एक बॉटल आरामात बसते. आणि पॉवर विंडोजचे कंट्रोल्स तुमच्या सेंटरला आहेत. खाली बघाल तर डेड पॅडल असेच तुम्हाला मिळत नाही. हे तुमचे खालचे AC वेंट्स आहेत. आणि पॅडल्स बघाल तर अशी तुमची पोझिशन आहे. ही तुमचं बॉनेट ओपन करायचं आहे. हे तुमचं हेडलाईट लेवलर आहे. आणि बाकी इतकं काही नाही आहे. तर आपण आत बसूया. तर ह्याची अजून एक गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही गाडी अनलॉक करता तुमचा हा डिजिटल डिस्प्ले जो आहे तो ऑन होऊन जातो. हॅझार्ड लाईटचं स्विच इथं आहे जे आपण बंद केलं. हे 2 पॉवर विंडोजचे स्विच आहेत. हे डोअर लॉक अनलॉकचं स्विच आहे. ठीक आहे. आणि हे आहे तुमचे AC कंट्रोल्स. हा आहे तुमचा टच स्क्रीन. तर त्याच्याबद्दल आपण बोलूयाच. तर मी तुम्हाला सांगत होतो ते ह्या डिजिटल डिस्प्लेबद्दल आहे, जे की खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर इकडं तुम्हाला पेट्रोल गेज आहे, मध्ये तुम्हाला स्पीड आहे, स्पीडोमीटर आहे, फक्त RPM मीटर मिळत नाही. तर इथं एक चिंटू असं स्विच आहे बघाल. तर ह्या स्विचनं आता तुम्हाला ह्यात काय काय बघायला मिळतं तर बघा. आता सध्या गाडी जर चला सुरुवातीपासून बघूया. गाडीचं रनिंग झालेलं आहे 65,992. हे आहे तुमचं ट्रिप मीटर, जे की आहे 2112.
आणि ह्या ट्रिपसाठी गाडीनं ॲव्हरेज म्हणजे किती लिटर कन्झ्युम केलं आहे, तर 163 लिटर कन्झ्युम केलं आहे. आणि सध्या गाडी 13चा ॲव्हरेज देते आहे सिटीमध्ये. आता करंट किती आहे हे दिसणार नाही कारण गाडी आता बंद आहे. आणि हे आहे तुमचं डिस्टन्स टू MT आणि हे आहे परत ट्रिप मीटर. तर असं तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह. आणि हे आहे तुमचं ॲव्हरेज स्पीड किती होतं एवढं इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला हा डिस्प्ले मिळतो. इथं आहे तुमचे हेडलाईटचे कंट्रोल्स आणि इथं आहेत तुमचे वायपरचे कंट्रोल्स. वायपर एकदा आपण चालू करून बघूया कसा आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता सिंगल वायपर आहे, त्याचसोबत सिंगल नोझल सुद्धा तुम्हाला ह्या गाडीत मिळतो. हे आहेत तुमचे हॉर्न. तर आपण येतो ह्या टचस्क्रीनकडं, जे तुम्हाला मी सांगत होतो 2017 मॉडेल आहे. तर ती गाणं ऐकून घेऊ आपण. ठीक आहे, अतिशय डिसेंट आणि इथं छोटेसे तुम्हाला 2 स्पीकर्स मिळतात, त्याच्यावर ऐकू येणार हे गाणं आहे. आणि तर जो आता ह्याची खास बात मी तुम्हाला सांगू तर ह्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन मिळत होतं 2017 मॉडेलच्या एंट्री लेवल सेगमेंटमध्ये. ओके, थोडंसं स्लो आहे युनिट, बट सी तुम्हाला एक प्रॉपर नेव्हिगेशन विदाऊट इंटरनेट 2017मध्ये ही गाडी देत होती. हे एक मला याचं युनिक फीचर वाटलं अँड आय एम व्हेरी सरप्राईज. ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 3च स्विच येतात, व्हॉल्यूम आणि बंद केल्यावर पण क्लॉक दिसतो. हे पण एक अतिशय छान फिनिशिंग टच आहे. आता स्टोरेज बघाल तर हे पुश कराल, इथं एक बॉटल बसेल असा बॉटल होल्डर आहे. हे पुश करा बंद. इथं तुम्हाला मस्तपैकी फोन वगैरे ठेवा, डॉक्युमेंट्स ठेवा, जे लगेच लागणार आहेत. आणि इथे एक ग्लो बॉक्स, कोणत्याही प्रकारचं कूल ग्लो बॉक्स वगैरे मिळत नाही. त्यानंतर इथे याल तुम्हाला 2 कप होल्डर्स मिळतात. इथं थोडंसं स्पेस, हा आपली स्कोडाची चावी, ही आहे तुमचा सिगरेट चार्जर, हे आहे तुमचं 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आणि हा आहे तुमचा हँड ब्रेक. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथं हँड रेस्ट मिळत नाही. आणि आता ह्याचा रिव्हर्स मी तुम्हाला दाखवेन. त्याआधी गाडी सुरू करूया. देअर इट रोल्स टू द लाईफ आणि गाडी आपली झालेली आहे सुरू. तर रिव्हर्स गिअर ह्याचा इथं खाली एक बटन आहे, त्याला आपण उचलून धरायचं आहे आणि फर्स्टमध्ये टाकू तर हा रिव्हर्स पडतो. आणि इथं आहे तुमचं रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि इथं तुम्हाला मिळतो लाईट. हे आहे तुमचं नो डिमिंगवाला इनसाइड रिअर व्ह्यू मिरर, ना मॅन्युअल ना ऑटोमॅटिक. आणि हे तुमचे नॉर्मल आहेत सनवायझर्स. कुठेही तुम्हाला आरसा ह्या गाडीत मिळणार नाही आहे. आणि अजून एक छान फिनिशिंग टचवाला ॲक्सेसरीज मिळतो रेनॉल्डकडून. जरी तुम्ही सीट बेल्ट लावता तर सीट बेल्टचं म्हणजे प्रेशर तुम्हाला पडून येतं, त्यासाठी एक सॉफ्ट टच आहे हा. आणि हे जे काही तुम्ही क्रोम बघताय हे सुद्धा ॲडिशनल टचमध्ये येत आहे. ओके, तर चला मग गाडी चालवायला कशी आहे ते बघूया. लेट्स गो. ओके, तर चला इथं केलेली आपण गाडी स्टार्ट, हँडब्रेक डाऊन आणि सीट बेल्ट फर्स्ट. असं मी तुम्हाला सांगितलं होतं. हे ह्याचं छान असं टच ॲक्सेसरीजवाला इथं येत आहे. आणि here we go into the first gear and let's go. ठीक आहे, तर आता ह्याचे बेनिफिट्स ठीक आहे. तर आता या गाडीचे मी बेनिफिट्स तर नक्कीच सांगणार आहे. तर तुम्ही बघाल ह्याचं जे इंजिन आहे 1.0 लिटर 3 सिलेंडर, हे तुम्हाला अतिशय पंची म्हणजे टॉर्क 91 न्यूटन मीटरचा जो आहे तो अतिशय पंची आहे. आता तुम्ही बघाल इझिली आपण 50-60 क्रूज करतो आहे आणि एफर्टलेस आहे. 50-60चं स्पीड मिळवणं अतिशय एफर्टलेस आहे. हा एक मला याचा प्लस पॉईंट वाटतो आहे. सिटीमध्ये हे थोडंसं गरजेचं आहे. आणि त्यानंतर याचं सस्पेन्शन स्पीड ब्रेकर्सवरती अतिशय छान आहे. खड्ड्यांमधून सुद्धा याचं सस्पेन्शन मला खूप छान वाटलं. तर हा एक मला या गाडीचा पॉईंट प्लस वाटतो. आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट तर आहेच गाडी, पार्किंग वगैरे करण्यासाठी अतिशय इझी जाते आणि छोट्या छोट्या जागेतून निघण्यासाठी अतिशय छान आहे. या गाडीचं कंपॅरिझन ऑल्टोसोबत होतं, तर त्या कंपॅरेटिव्ह मला ही तर छान वाटली गाडी. आणि पॉवर टू वेट रेशो पण चांगला आहे. 700 किलोग्रॅम 750 किलोग्रॅमची ही गाडी आहे. आणि याचं जे इंजिन आहे ते मग परफॉर्मन्स वाईज तुम्हाला छान वाटतं आहे. तर नेगेटिव्ह पॉईंट जर बघायला गेला तर फर्स्ट थिंग, हा जो AC व्हेंट आहे हा अतिशय
अपसाईड प्लेस्ड आहे, खूप वरती आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती वारं येतं AC-चं. तो एक मला पॉईंट वाटला. त्यानंतर सेकंड थिंग, इंजिन खूप नॉईज आहे याचं. आतमध्ये जर तुम्ही बघाल तर गाडीचा आवाज खूप येतो आहे. तर केबिन नॉईज कदाचित मला वाटतं की कमी करायला हवा होता रेनॉल्डकडून. इन्सुलेशन दिलेलं आहे इंजिन बेवरती, तरीही आवाज येतो आहे. तर मग खूपच नॉईझी इंजिन म्हणावं लागेल. आणि त्यानंतर जर तुम्ही बघाल तर ठीक आहे, कॉम्पॅक्ट आहे गाडी, सिटीसाठी तुम्ही देत आहे, पण थोडंसं आतमध्ये स्पेस हवा होता, जे की आपल्याला लॉर्ड अल्टोमध्ये मिळतो. आणि हे एक पॉईंट वाटतं, गिअर जर शिफ्टिंग तुम्ही बघाल तर थोडंसं जर्क मिळतं. इतकं स्मूथ असं गिअर शिफ्टिंग याचं वाटत नाही, नो मॅटर वॉट. म्हणजे इवन मी लो RPMला गाडी सोडली, म्हणजे लो RPMमध्ये चेंज करतो आहे मी, हाय RPMमध्ये करतो आहे, तरीही गिअर शिफ्टिंग मला इतकं स्मूथ वाटत नाही. तर हे एक 2-3 पॉईंट्स या गाडीचे होते. आणि स्टेअरिंगसुद्धा खूप स्मूथ आहे, वन हँड ऑपरेशन्स आणि मस्त, म्हणजे पॉवर स्टेअरिंग अतिशय छान आहे, सस्पेन्शन अतिशय छान आहे आणि इंजिन अतिशय पंची आहे. तर सिटीमध्ये खूप मजा येते. मग हे मला या गाडीचे पॉईंट्स भारी वाटलेत. बाकी तुम्हीसुद्धा सांगा तुमच्याकडे जी क्विड आहे तिचे तुम्हाला प्लस पॉईंट्स मायनस पॉईंट्स काय वाटतात. प्लस कुणाला क्विड हवी असेल, कोणतीही सेकंड हँड व्हेकल हवी असेल तर ती आपल्याकडे आहे, तर आपण त्यांना देऊ. माझा कॉन्टॅक्ट नंबर ह्या व्हिडिओत तुम्हाला मिळूनच जाईल. आणि तुम्हाला ही गाडी कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. आणि तुमच्या मित्रांकडे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. अजून अशा नादखुळ्या गाड्यांसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत राम राम.